जय महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता लवकरच राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणार असून आता लवकरच जून महिन्याच्या या आठवड्यामध्ये आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये PM किसान योजना आणि नमो शेतकरीचे एकूण मिळून 6,000 रुपये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, जेवढे काही शेतकरी राज्यातील आहे अनेक दिवसापासून वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण आता ऐन पेरणीच्या तोंडावर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून शेतकऱ्यांना इथं मदत करणार आहे आणि ते सुद्धा लवकरच, कारण ऐन पेरणीच्या सुरुवातीलाच इथं शेतकऱ्यांना एक मदत म्हणून ही इथं होणार आहे. सोबतच पीक कर्ज जे आहे कर्जाची सुद्धा वाटप इथं होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक शेतकऱ्याला इथं ऐन पेरणीच्या टाईमला जी मदत मिळणार आहे ती त्यांच्यासाठी एक चांगली आणि लाभदायकच म्हणावी लागेल. PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे याची अनेक दिवसापासून वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता या महिन्याच्या आठवड्यामध्येच हा जो काही हप्ता आहे PM किसान योजनेचा हप्ता, सोबतच राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजना या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून एकत्रित करून आता इथं शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार आहे. आता राज्यातील जे शेतकरी आहे ज्यांना पीक कर्जासंबंधी काही अडचणी आहे तर त्यांच्यासाठी राज्य शासनाने जाहीर केले की आता आम्ही यावर्षी जे काही पीक कर्ज देऊ यावर आता काही विशेष गोष्टीवर त्यांनी भर दिला आहे की कुठल्याही प्रकारे जर यामध्ये आता बँका मागच्या वर्षी बँकांनी बऱ्याच अडचणी दिल्या होत्या की कर्जाविषयी त्यांनी असे सांगितले होते की मागील वर्षीचा इथं काही लोकांचा इथं रेकॉर्ड चांगला नाही आहे किंवा त्यांना आम्ही जे कर्ज देऊ त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे किंवा बऱ्याच अडचणी इथं सांगितल्या होत्या. परंतु आता राज्य शासनाने बँकांना स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांना कर्ज देताना कुठल्याही प्रकारे सिव्हिल चेक करण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांना बिनशर्त इथं कर्ज दिले जाणार आहे अशी इथं माहिती आता दिली आहे. तर राज्यातील या शेतकऱ्यांना हेच महत्त्वाचं आहे की आता आपल्याला पीक कर्ज घेताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही आहे. सोबतच आता त्यापूर्वी आपल्याला पीक कर्जाच्या पूर्वी राज्याची जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना याचे पैसे मिळतील. सोबतच केंद्रातली PM किसान योजनेचे पैसे हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहे. म्हणजे ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना इथं बियाणे खरेदी करण्यासाठी इथं एक आर्थिक मदत इथं मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं आता शेतकऱ्यांनी करायचं काय, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही सांगतोय की आतापर्यंत जर आपण शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल, फार्मर ID काढले नसेल, तर हे प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला याचा इथं उपयोग होणार आहे. तेव्हा आपण आत्तापर्यंत जर काढलं नसेल हे कार्ड तर काढून घ्या, कारण शासकीय योजनेचा कुठल्याही योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी ओळखपत्र इथं असणे आवश्यक आहे. फार्मर ID यासाठी खूप काही आपल्याला डॉक्युमेंट कागदपत्रे लागणार नाही आहे. तेव्हा आपण आत्तापर्यंत जर हे ओळखपत्र काढले नसेल तर काढून घ्या, कारण PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल याची हप्ते आपल्याला मिळणारच नाही आहे. यासाठी फार काही कमी कागदपत्रे इथं आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, यामध्ये आपल्याला पीक पेरा 7/12/8 ह्या गोष्टीच आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही वेगळ्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार नाही आहे. आणि प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की किसान कार्ड हे सर्वांना कंपल्सरी बंधनकारक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नसेल तर कदाचित त्यांना जो काही जूनचा हप्ता येणार आहे यामध्ये कदाचित त्यांना अडचण येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना या योजनेतून कमी सुद्धा करण्यात येईल असे यावेळी इथं स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकरी ओळखपत्र ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना PM किसान योजनेचा, सोबतच महाराष्ट्र राज्यातील आपली जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना याचे सुद्धा पैसे इथून पुढे मिळणार नाही. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आत्तापर्यंत जर आपण हे जर ओळखपत्र काढले नसेल तर काढून घ्या. आणि सोबतच आता शासकीय योजना ज्या काही आहे यामध्ये पीक कर्ज असेल किंवा आपल्याला 1 रुपयामध्ये आपण जो पीक विमा भरतो विम्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना कुठल्याही प्रकारच्या योजना असतील त्यांच्यासाठी प्रत्येक योजनेसाठी इथं शेतकरी ओळखपत्र हे बंधनकारक केले आहे. आता PM किसान योजनेचे जे काही मागचा हप्ता मिळाला होता त्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याला मागचा हप्ता मिळाला आहे, या हप्त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे अडचण राहणार नाही, पण तो तसे नाही आहे. आपल्याला इथून पुढे ज्या काही योजना येणार आहे, आता इथून पुढे आपल्याला पीक विमा भरावा लागेल. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आहे, या योजनेसाठी सुद्धा इथं पैसे मिळतील, तर त्याच्यासाठी सुद्धा हे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तेव्हा राज्यातील केंद्रातील कुठल्याही शेतकऱ्यांना इथं जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हे पहिले तर आपले हे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना इथं आतापर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अशा अडचणी आहे की आम्हाला मागच्या 2 हप्त्यापासून पैसे मिळाले नाही आहे किंवा मागचा हप्ताच मिळाला नाही, तर त्यांच्यासाठी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहे की आम्हाला पूर्वीपासून तर हप्ते मिळत आले, मात्र मागचा जो काही हप्ता आहे यामध्ये कुठे ना कुठे ब्रेक लागला आहे. तर यामागचे काय कारण असू शकतं, त्यामागचं कारण हे कार्ड असू शकतं की आपण शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल, त्या संदर्भामध्येच या अडचणी आल्या असतील. आणि सोबतच आता पीक विम्याच्या
विम्याच्या संदर्भात हीच बातमी आहे की पीक विम्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना अडचणी आल्या. का आल्या तर यामध्ये ज्यांना इथून पुढे आता पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा हे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. आता PM किसान योजनेचे आणि राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजना या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून लवकरच सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आपण आता इथं मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी इथं तयारीला लागलेले असताना आता मान्सूनची इथं लवकरच आगमन होणार आहे. तेव्हा आपण आता पेरणीच्या तयारीला लागू शकता. राज्य शासन केंद्र शासन आपल्याला लवकरच या हप्त्याची इथं वितरित करणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.